बातमी पावसासंदर्भातली आहे। मुंबई, ठाणे, रायगडला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि आजपासून पावसाचा जोर हा आणखी वाढणार आहे। हवामानातल्या मोठ्या बदलांमुळे आजपासून मुसळधार पाऊस कोसळणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी वरुण राजानेही मुंबई जोरदार हजेरी लावली। संपूर्ण कोकण पट्ट्यात पावसाचा जोर हा वाढलेला आहे। सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात दमदार पाऊस झालेला आहे। हवामानात बदल झालेत, त्यामुळे या बदलांमुळे आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे। भारतीय हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केलाय। तर या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान घाटाच्या भागात सर्वत्र व्यापक पाऊस झालाय। काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस नोंदवला गेलाय। यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बातमी तालुक्याची, बातमी जिल्ह्याची मधून। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होणार आहे। राज्यातल्या अनेक भागात पावसानं ओढ दिली आहे, त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। पाणी टंचाई, शेतीवरचे परिणाम आणि उपाययोजना याबाबत आढावा घेतला जाऊ शकतो। तसंच कर्जमाफी संदर्भात सुद्धा बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे स्टेशन परिसरातल्या आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन झालंय। या आंदोलनात मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले। पुण्याच्या इंदापुरात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केलंय। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलंय। यावेळी आंदोलनाआधी सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना अडवलं, मात्र विद्यार्थ्यांनी विरोध तीव्र केला, त्यामुळे अखेर मोर्चा पार पडला। विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या। दिल्लीच्या आंदोलनाला सांगलीतून सुद्धा पाठिंबा देण्यात आलेला आहे। पुरोगामी संघटनेच्या वतीनं स्टेशन चौकात गांधीजींच्या पुतळ्यासमोर आंदोलन झालंय। यावेळी पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते आणि तरुण तरुणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।